इयत्ता 10वी सराव पेपर व उजळणी. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. इसवी सनाच्या 7व्या शतकात टिंबटिंब या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य आहे. बाणभट्ट, कालिदास, चंद्रगुप्त, कल्हण. उत्तर. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य आहे. सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख टिंबटिंब लिपीत आहेत. अ. खारोष्टी, ब. मोडी, क. नागरी, ड. ब्राह्मी. उत्तर. सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. इसवी सनाच्या 12व्या शतकात टिंबटिंब याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. अ. कल्हण, ब. नागाभट्ट, क. विशाखादत्त, ड. पाणिनी. उत्तर. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. 4. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब होते. अलेक्झांडर कनिंघहॅम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. उत्तर. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंघहॅम होते. टिपा लिहा. प्राच्यवादी इतिहास लेखन. पूर्वेकडील देशांची संस्कृती, भाषा, स्थापत्यशास्त्राबद्दल युरोपीय अभ्यासकांचे कुतूहल जागृत झाले. त्यांच्या मनात प्राचीन संस्कृतीबद्दल आदर कौतुक होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांना संस्कृत व युरोपीय भाषांमध्ये साम्यस्थळे. प्राच्यवादी अभ्यासकांच्या मते संस्कृत व युरोपीय भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती. क. प्रांतवादी संशोधकांनी वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. राष्ट्रवादी इतिहास लेखन. इंग्रजी भाषा शिकून तयार झालेल्या नवसाक्षर यांच्या मोठ्या वर्गाने आपल्या लेखनातून भारताचा वैभवशाली संस्कृतीविषयक अभिमान, भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याचा प्रयत्न केला. ब. या प्रकारचे लेखन वसाहतवादी लेखनास प्रत्युत्तर म्हणून उदयाला आले. क. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाची परंपरा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून सुरू होते. त्यांनी ब्रिटिशांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या इतिहासातील पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाला विरोध केला. ड. राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 19व्या व 20व्या शतकात इंग्रजांच्या शिक्षण पद्धती शिकून तयार झालेल्या तरुणांमध्ये भारताविषयीचा अभिमान आणि आत्मजाणीव जागृत झाली. ब. त्यांनी ब्रिटिशांनी केलेल्या प्राचीन भारताविषयीच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला विरोध केला. क. त्यांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. ड. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार वि. का. राजवाडे यांनी केला. ही विदा सावरकर, वि. का. राजवाडे इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहासावर लेखन केले. त्यातून राष्ट्रवादी चळवळ व स्वातंत्र्य लढ्याचीही चालना मिळाली. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. बखरीमध्ये शूरवीरांचे कौतुक, ऐतिहासिक घटना, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी माहिती मिळते. मराठीतील विविध बखरी उपलब्ध आहेत. ब. सभासद बखरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची, भाऊसाहेबांची बखर यामधून पानिपतच्या लढाईची, होळकरांची कैफियत यातून होळकर घराण्याची माहिती व त्यांचे योगदान अशी ऐतिहासिक माहिती बखरीतून मिळते. क. म्हणूनच बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यासाठी कोणती भौतिक साधने उपलब्ध आहेत? अ. प्राचीन काळी ऐतिहासिक माहिती मौखिक परंपरेने जपली जात असे. ब. प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यासाठी विविध भौतिक साधने उपलब्ध आहेत. क. या भौतिक साधनांमध्ये मुद्रण, नाणी, कोरीव लेख, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट, उल्लेखनीय वस्तू यांचा समावेश होतो. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? अ. ब्रिटिशांनी भारताचा इतिहास वसाहतवादी दृष्टिकोनातून लिहून स्वतःचा फायदा करून घेतला. ब. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. क. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित पुस्तक राष्ट्रवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. ड. याशिवाय त्यांनी मॅचिनीचे चरित्र, 6 सोनेरी पाने इत्यादी लेखन केले. त्यात कथा, कविता, नाटके, निबंध यांचा समावेश आहे.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्याकरण अशा विपुल बाबींवर वि. का. राजवाडे यांनी मूलभूत संशोधन करून मराठी भाषेतून भरपूर लेखन केले. भारतीयांनी म्हणजेच आपण आपला इतिहास लिहिला पाहिजे असे त्यांचे मत होते. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या शीर्षकाखाली त्यांनी 22 खंड संपादित केलेल्या खंडाचा प्रस्तावना संशोधनाअंती निर्माण झालेल्या व अभ्यासपूर्ण आहेत. त्यांच्यामध्ये इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र दर्शन केवळ राजकीय घडामोडी, सत्ता मिळवण्यासाठी कटकारस्थाने, युद्ध यांच्या हकीकती नाहीत. इतिहास लिहिताना अस्सल कागदपत्रांचा वापर झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. ऐतिहासिक प्रसंग म्हणजे स्थल, काल, व्यक्ती या तिहींची सांगड होय. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? वर्ग संघर्षाचा इतिहास ही संकल्पना कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथातून मांडली. उत्पादनाच्या साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर आधारित वर्ग निर्माण होतात. या सिद्धांतावर आधारित लेखनात अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार केंद्रस्थानी असतो. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचा सांगोपांग विचार करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे वैशिष्ट्य होते. भारताच्या संदर्भात बदलत जाणाऱ्या जातीव्यवस्थेविषयी मार्क्सवादी इतिहासकारांनी लेखन केले. विद्यार्थी मित्रांनो, पुढे दिलेला पेपर काळजीपूर्वक आणि मुद्देसूद सोडवायचा आहे. आमचं चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा. ही सराव चाचणी कृतीपत्रिकेप्रमाणे आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न जो आहे तो काळजीपूर्वक सोडवायचा आहे.